हिंग. हिंग ऐकताच किती साधारण पदार्थ वाटतो ना, पण आयुर्वेदात हिंग हे एक औषधी म्हणून भरपूर प्रमाणात वापरले जाते. हिंग हा गरम गुणाचा असून तो पोटातील अग्नी म्हणजे जाठर अग्नी याला वाढविणारा असतो. अन्नाचे पचन करणारा असतो आणि पोटातील जो वायू आहे किंवा गॅस आहे याचा अनुलोमन करणारा असतो. तसंच हिंग खोकला, श्वास म्हणजेच दमा, वातविकार, शरीरात कुठेही वेदना होणं अशा विकारांमध्ये देखील वापरला जातो. अपस्मार म्हणजेच एपिलेप्सी किंवा फिट्स येणं यामध्ये सुद्धा हिंग एक उत्तम औषध आहे. डिलिव्हरी नंतर बायकांच्या गर्भाशयाची शुद्धी होणं गरजेचं असतं. यावेळी देखील हिंगाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. काही इन्फर्टिलिटीच्या पेशंट्समध्ये फॉलिकल्सची ग्रोथ व्यवस्थित होत नसते किंवा ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नसतं. अशा रुग्णांमध्ये देखील हिंग हे एक उत्तम औषध म्हणून वापरले जाते. काही वेळा अगदी लहान मुलं जे असतात त्यांचं पोट फुगलेलं असतं, मुलांना वेदना होऊन ती सतत रडत असतात, तेव्हाही हिंगाचा गरम लेप पोटावर केल्यास त्यांची वेदना लगेच कमी येते. दात दुखत असल्यास हिंगाची गोळी बनवून ती दुखणाऱ्या दातावर ठेवल्यास देखील दाताचं दुखणं लगेच कमी येतं. आयुर्वेदात हिंग हा खूप साऱ्या औषधांमध्ये वापरलेला असतो. जसं की हिंगवाष्टक चूर्ण, हिंगवादी चूर्ण आणि यांचा उपयोग पोटाच्या खूप साऱ्या आजारांमध्ये केला जातो. नवीन रिसर्चनुसार सुद्धा हिंगामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट अशा प्रॉपर्टीज असतात आणि कॅन्सर, डायबिटीज, रेस्पिरेटरी डिसीजेस अशा मोठमोठ्या आजारांमध्ये तो वापरला जातो.